डॉक्टर मेधा खाजगीवाले. हॅलो जी. PhD, पुण्याच्या रहिवासी. पाहिल्यानंतर लक्षात येतं की या केवळ लेखिका नाहीत. दूरदर्शनवरती निवेदिका म्हणून सुद्धा आपण त्यांना कदाचित पाहिलंही असेल. कदाचित काही चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये आपण त्यांना अनुभवलं असेल. त्यांचा चित्रकला हा एक महत्त्वाचा आवडता विषय आहे. आणि या चित्रकला विषयामध्ये अंध विद्यार्थ्यांना घेऊन त्यांच्यासाठी चित्रकला हा एक त्यांचा आवडीचा आणि महत्त्वाचा विषय आहे. आणि त्यासाठी त्या सातत्याने कार्य करत असतात. ज्याला आपण बहुआयामी म्हणतो अशा याच्यामध्ये म्हणजे मालिका या विषयामध्ये आहेत, दूरदर्शन या विषयावरती आहेत, चित्रकला या विषयावरती आहेत, लेखन पुस्तक या विषयावरती ते आहेत. असं बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे. आपण सर्वजण त्यांचं टाळ्या वाजवून अभिनंदन स्वागत करूयात. आणि वाचनालयाच्या वतीने अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा यथोचित सन्मान करावा. धन्यवाद. मी वाचनालयाचे अध्यक्ष माननीय फडके सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. डॉक्टर खाजगीवाले, व्यासपीठावरील आणि सभागृहातले माझे सगळे वाचनालयाचे सहकारी आणि या एका वेगळ्या भाषणाकरता उपस्थित झालेले बंधू भगिनी, ज्याची सगळ्यात जास्त भीती वाटते आणि जे होणार आहे हे अटळ असतं, त्या घटनेला मृत्यू म्हणतात. मृत्यू झाला की संपलं. म्हणजे आमच्या टपोरी भाषेमध्ये आप डुबे दुनिया डुबी. काही वर्षांपूर्वी सदाशिव आठवल्यांचं चार्वाक इतिहास आणि तत्त्वज्ञान हे पुस्तक माझ्या वाचनामध्ये आलं. छोटेखानी पुस्तक आहे, अतिशय सोप्या भाषेत लिहिलेलं आहे. चार्वाक म्हटल्यानंतर जी अंगावरती येणारी प्रतिमा आहे ती प्रतिमा पुसून अत्यंत सोप्या भाषेत त्यांनी ते तत्त्वज्ञान सांगितलं आहे. मग लोकांचा माझा संपर्क झाला. नाशिकमध्ये राहतो आहे त्यामुळे मृत्यू पश्चात हे माझ्या लहानपणापासून मी बघत आलो. कारण जे पाहुणे मंडळी आमच्याकडे यायची त्यातली बरीचशी मृत्यू पश्चात क्रियाकर्म करण्याकरताच यायची. मग विचार करताना असं लक्षात आलं की दोन डायगोनली ॲपोजिट पॉईंट ऑफ व्ह्यू आहेत. एक मृत्यू पश्चात काहीतरी आहे असं म्हणणारा दृष्टिकोन आहे आणि एक मृत्यू पश्चात काही नाही, आपण संपलो. म्हणजे चार्वाकाच्या मूळ श्लोकामध्ये बदल करून काही लोकांनी टिंगलवाजा एक श्लोक तयार केला आहे, ऋणं कृत्वा घृतं पिबेत. तसं काही नाही आहे. त्याचा मूळ श्लोक असा आहे की यावन् जीवत् सुखे जीवत् नास्ति मृत्युर गचरः भस्मीभूतस्य शांतस्य पुनरागमनाय तुच्यम्. मी भस्म झालो की आता पुनरागमन नाही. मग असं जर आहे तर केवळ भारतातच नाही तर भारताच्या बाहेर देखील आणि आजच नाही तर 5-7 हजार वर्षापासून मृत्यूनंतर काहीतरी आहे असं विश्वास ठेवून माणसं जगत आली आहेत. नाही तर इजिप्तचे पिरॅमिड शिल्लक राहिलेच नसते.
एक विनंती आहे, अनंत सामंत तिथे आलेले आहेत, प्रख्यात साहित्यिक. ते जर पुढे येऊन बसले तर मला जास्त आनंद होईल. पण आमच्या इथे फ्रंट बेंचर राहणार. तर इजिप्तचे पिरॅमिड झालेच नसते. इजिप्तमध्ये जे पिरॅमिड बांधले गेले ते याच तत्त्वज्ञानावरती बांधले गेले की मृत्यूनंतर आपला राजा राहणार आहे आणि त्या राजाला सगळी सुखं मिळाली पाहिजेत. काही ठिकाणी 72 हुरे मिळतील वगैरे असे पण आपण संदर्भ बघतो की त्याला स्वर्गातली सुखं प्राप्त होतील व 72 हुरे मिळतील वगैरे. पाप केलं तर नरक, पुण्य केलं तर स्वर्ग. माझ्या लहानपणी मला आठवत आहे की कुणी गेल्यानंतर मंडळी त्याच्या अंत्यसंस्काराला गेली की घरी एक दिवा पेटवायचा आणि त्याच्या खाली कडी ठेवली जायची आणि मंडळी घरी आली की तो दिवा उचलून काय त्याच्या खाली उमटलं हे बघितलं जायचं. मी कुतूहलाने एकदा विचारलं की हे काय बघतात, तर माझी आजी मला म्हटली की अरे त्याच्यामध्ये हा पुढच्या जन्मात कोण झाला ते कळतं. संस्कृतीच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये, वेगवेगळ्या समाजामध्ये, वेगवेगळ्या काळामध्ये मृत्यूनंतर काहीतरी आहे असं विश्वास बाळगून काम करणारी माणसं आहेत आणि मृत्यूनंतर काहीही नाही असा विश्वास बाळगून काम करणारी देखील माणसं आहेत. मेधाजींचं पुस्तक मी ज्यावेळेला वाचलं आणि विशेषतः त्यांचा पॉडकास्ट ज्यावेळेला मी 2-3 बघितले सलग, तेव्हा माझ्या लक्षामध्ये आलं की अतिशय शास्त्रीय पद्धतीने त्यांनी त्या विषयाची मांडणी केलेली आहे. एखाद्याला पटणार नाही, काही वेळा मलाच पटणार नाही कदाचित, पण म्हणून त्या शास्त्रीय मांडणीचं अस्तित्व मी नाकारता कामा नये. अमेरिकेमध्ये असलेल्या माझ्या एका सहकार्याने मला तिथल्या रिकी वुड्स नावाच्या एका माणसाचा संदर्भ दिला. ते मेक्सिकन आहेत, फिनिक्सला राहतात आणि स्पिरिट्स त्यांना, ही इज अ मीडियम ऑफ स्पिरिट्स. त्यांच्या लिखाणामध्ये असं आहे की ती जी स्पिरिट्स आहेत त्याला स्थळकाळाचं बंधन नाही, त्याला भाषेचं बंधन नाही, त्याला जो मीडियम स्ट्रॉंग असेल तर ते स्पिरिट दिसू शकतं. याच्यावर विश्वास ठेवणारी देखील माणसं आहेत. या कुतूहलापोटी मेधाताईंचं भाषण मी आज ऐकणार आहे. त्यांचा पॉडकास्ट मी 2दा-3दा ऐकलेला आहे आणि प्रत्यक्ष त्यांना ऐकणं हा एक अनुभव वेगळा असेल म्हणून मी कुतूहलाने त्यांचं भाषण ऐकणार आहे. त्या इथे आल्या आपल्या आमंत्रणाला मान देऊन. त्यांची प्रकृती बरी नाही आहे, त्या अधूनमधून गरम पाणी पित आहेत. त्यांना इथे 1.5 तास 1 तास उभं राहून बोलणं अवघड जाणार आहे म्हणून त्या खाली तिथे बसून बोलणार आहेत. पण एवढी प्रकृतीची अडचण असूनसुद्धा आपल्या आमंत्रणाला मान देऊन त्या आल्या, त्याबद्दल त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं, आपण एवढ्या संख्येने ते उपस्थित राहिल्यात त्याबद्दल आपल्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं, एवढंच माझं काम आहे. ते काम करून मी थांबतो. मी फक्त तुमची एक परवानगी घेणार आहे की आम्ही सगळी बाकीची मंडळी खाली बसून भाषण ऐकू, म्हणजे आम्हाला जरा नीट ते भाषण ऐकता येईल आणि आमची मान दुखणार नाही. धन्यवाद.